15 ऑगस्ट 26 जानेवारीचं आपण भाषण करतो तर ते तिथेच राहतं. पण मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं की हे आपण घेऊन जायचं आहे. आता ना मेंटॅलिटी झाली आहे की इंग्लिश मीडियम त्यात कॉन्व्हेंटमध्ये असलं पाहिजे. वाईट नाही आहे, ही जी कन्सेप्ट आहे ना ती आपण काढली पाहिजे. मी स्वतः सेमी इंग्लिश शाळेतली आहे, पण मला असं वाटतं की मला कुठे प्रॉब्लेम आला नाही पुढे जाण्यासाठी. आणि ही गोष्ट मी या शाळेतनं नेली की गरजेचं नाही आहे की मी कॉन्व्हेंटमध्ये नव्हते म्हणून माझं कुठे काय अडलं नाही, किंवा मी इंग्लिश मिडियमची कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम पण नाही आहे तर माझं कुठे काय अडलं नाही. देश साऱ्या एकीच्या शक्तीने उभारूया, देश साऱ्या एकीच्या शक्तीने उभारूया, आपण सारे वैर आपुले एक दिलाने सारूया. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्वातंत्र्य दिन आहे आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपण स्वातंत्र्य दिन घरात, ऑफिसमध्ये सगळीकडे साजरा करत असतो, पण हा दिवस शाळेत वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. आणि अशीच एक अभिनेत्री आज तिच्या शाळेत हा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी आली आहे आणि जिला आपण निशी म्हणून ओळखतो अशी दक्षता माझ्यासोबत आहे. कशी आहेस? एकदम छान. आणि थँक्यू पहिलं तर मज्जासाठी आणि तुला की हा सेगमेंट तुम्ही अरेंज केला, त्या निमित्ताने मला शाळेत यायला मिळालं. आणि बरीच वर्ष झाली गं मी शाळेत आले नाही काही कारणामुळे, म्हणजे प्रत्येकाचं काम असतं आणि त्यामुळे, पण या निमित्ताने मी शाळेत आले. त्याआधी सगळ्यात थँक्यू सो मच. वेलकम. पण कसं वाटतंय फायनली शाळेत येऊन? खूप छान वाटतंय. माहिती मी आल्यानंतर मी असंच बघते, ओ हे असं झालं आहे का आता, अच्छा हे पण केलं आहे असं. माझं सगळे माझी नजर सारखी भिरभिरती आहे, कारण आम्ही असताना आणि कट्टू आत्ता मी इथे शाळेत आले त्यामुळे फार वेगळं वाटतं आहे. मुलांमध्ये इतके बदल आहेत, म्हणजे आम्ही असताना आम्ही वेडे होतो, म्हणजे इतकं सुंदर सुंदर परफॉर्मन्स करतात, ते गाणं गातात, म्हणजे त्यातले बारकावे आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही जेव्हा भाग घ्यायचो तेव्हा अच्छा आपल्याला हे सांगितलं आहे आपण करायचं आहे, पण आत्ता म्हणजे कसलं गातात असं झालं. मला मी बघतच राहिले होते की बाप रे, एकदम त्यातला बारकावे, इतकं त्यात सुरात, म्हणजे अजिबात काही, आणि कोणी मागे पुढे असं काही नाही. त्यामुळे मला फार छान वाटतं. म्हणजे शाळेतली वास्तूतली प्रगती तर आहेच, पण मुलांमधली पण प्रगती बघून मला खूप छान वाटतं. खरंच तू मगाशी मी तुला बघत होती की जेव्हा ते लोक देशभक्तीपर गीत ते सादर करत होते, तू त्यांच्याकडे एकटक बघत होती. किती तुझ्या आठवणी जाग्या झाल्या त्याच्या? माझ्या आठवणी म्हणजे सगळ्यात आधी सांगेन, मी अगदी साध्या जी मराठी मीडियम शाळेतली, सेमी इंग्लिश शाळेतली मी मुलगी आहे. आणि अजिबात सोयी नाही, म्हणजे काही सोयी नाही इन द सेन्स मोठं ग्राउंड नाही आहे आमच्या शाळेला, किंवा लॅविश रूम, किंवा एकदम सगळे टीचर्स असे प्रॉपर, शिक्षक सगळेच छान आहेत. पण जे असतं ना की शाळा म्हणजे आपल्यासमोर एक मोठी इमारत असते, एक मोठं ग्राउंड असतं, वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात, अशी शाळा नाही आहे आमची. पण जी आहे ना ती त्याने उत्तम मला असं वाटतं एक माणूस आणि विद्यार्थी आणि एक नागरिक भविष्यातला असं बनवण्याचं काम केलं आहे मला असं वाटतं. आणि शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या म्हणजे मला असं वाटतं की इथे ना मी आता तू म्हणालीस की मी बघत होते, जेव्हा भाषणासाठी बोलवायचे ना, मी पण भाषण करायचे शाळेत असताना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, तेव्हा ना मला पोटात गोळायचं. आणि मला आत्ता असंच झालं 2 मिनटं बसले तेव्हा की शिट, आत्ता आपलं कधीही नाव येईल आणि मला बोलवतील, असं मला सारखं वाटत होतं. अच्छा मग तो पेज आठवायचा समोर आणि खूप भीती पोटात, आता बरोबर व्हायला पाहिजे, हातपाय थरथरतात पण फुल तोंडावर कॉन्फिडन्स, सगळं मला असं वाटत होतं मी कसं करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे आई बाबा आता इंटरव्ह्यूच्या निमित्ताने पण ते आले आहेत शाळेत माझ्याबरोबर. तर कधीही म्हणजे जेव्हा मला माझ्या भाषणाची, म्हणजे अगदी मी पहिलीपासून भाषण करते असायचं, सगळे अल्टरनेट असायचे आम्ही, तर तेव्हापासून मी करते भाषण, तेव्हापासून ते आहेत की. आणि मला एक त्यांच्याबद्दल सांगायचं आहे की ना, मला पहिली ते मला वाचता येत नाही ना, तर मम्मी काहीतरी काम करताना किंवा बाबा काहीतरी काम करताना ते पेज घेऊन बसायचे आणि त्यांच्या पाठोपाठ मी ती ओळ म्हणायची. म्हणजे बरीच जण म्हणायचे बापरे ही कशी एवढी वाचते. तर मला असं वाटतं माझ्या आईबाबांचं त्यात मोठं योगदान आहे, त्यांचा म्हणजे खारीचं नाही, मोठा वाटा त्यांचा आहे की त्यांच्यामुळे. म्हणजे मी असं रडायचे घरी की मला नाही करायचं आहे भाषण, मी नाही बोलणार, मला भीती वाटते, चुकली तर काय नाही, चुकली तरी तुला काही बोलणार नाही, आपण करूयात. सो त्यांनी हे मला पाठबळ दिलं आहे एवढ्या लोकांसमोर उभं राहून बोलायचं, आणि म्हणून आज मी इथे.
पण असं कसं वाटतंय की ज्या शाळेत आपण शिकलोय, ज्या स्टेजवर आपण परफॉर्म केलाय, त्याच शाळेत आज पाहुणं म्हणून आपल्याला बोलवलं गेलं, एक स्पेशल गेस्ट म्हणून, काय भावना आहेत त्या? खूपच छान. कारण माझ्या शाळेला माझा नेहमी अभिमान आहे आणि ते मला कधी कोणत्याही शिक्षकांनी मला फोन केला ना, तर ते आवर्जून माझं कौतुक करतात आणि मला एक गोष्ट त्यांची प्रत्येक वेळा म्हणजे त्यांचं एक सांगणं असतं, की "दक्षता, तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत. काही लागलं तुला तरी आपली शाळा आहे, आपले शिक्षक आहेत. कधीही मदत लागली तुला, तुझी शाळा म्हणून ये. तुझ्यासाठी आमच्या शाळेतलं दार कायम ओपन आहे." मला असं वाटतं एखाद्या माझी विद्यार्थिनीला इतकं ट्रीट करणं हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण एवढं हक्काने काय होतं की शाळेतला आपला संबंध संपला की आपण एक भेट म्हणजे चला शाळेत जाऊयात असं म्हणून येतो. पण इतका रिस्पेक्ट म्हणजे मला खूप छान वाटतं आहे या गोष्टीचं की माझ्या शाळेतला प्रत्येक शिपाई आणि ज्या बाई असतात, काकू असतात, त्यांच्यापासून अगदी क्लर्क किंवा मुख्याध्यापक असू दे किंवा शाळेतले सगळे शिक्षक असू देत, सगळे इतके आपुलकीने बोलवतात ना. मला असं वाटतं ही माझी पावती आहे. मी काय केलं आहे माझ्या शाळेसाठी, तर मी हे भूल न भुलाची बाकडी म्हणून केलं आहे. आणि त्यांना जास्त अभिमान कसला आहे माहिती आहे की माझ्या एक मॅडम आहेत, त्या आता शाळेत नाही आहेत, ते रिटायर झाल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की दक्षता, आम्हाला खूप छान वाटतं की या विभागातून जिथे ना तुम्हाला म्हणजे तिथे पोहोचण्यासाठीच फार हे आहेत की मी फार सामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि माझी शाळा खूप सामान्य आहे, पण जी असामान्य काम करते मला असं वाटतं. सो त्या इथनं येणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांसाठी. पण मला असं वाटतं की ते बोलतीलच वाईटमध्ये, मला माहीत नाही. पण येस, मला असं वाटतं की त्यांना मला बघून खूप छान वाटतं आणि हीच माझ्यासाठी एक कौतुकाची पावती आहे. खरंच, पण ज्या शाळेचं एवढं कौतुक करते ती शाळा आम्हाला तरी दाखव. नक्की नक्की आपण दाखवूयात ना. आणि आम्ही कुठे प्रॅक्टिस करायचो ना डान्सची किंवा भाषणाची 15 ऑगस्ट 26 जानेवारी, ते पण आपण दाखवूया. ओके, नक्की. येस. फायनली आम्ही तुझी सगळी शाळा बघितली. खरंच खूप छान आहे. आणि आपण आता ज्या वर्गात बसलोय तो खरं तर तुझा 10वीचा वर्ग आहे, हे तू सांगितलं. हो, 10वी अचा वर्ग. अ मध्ये होती म्हणजे हुशारच होती. हुशार म्हणजे आमच्याकडे असं होतं की अ मध्ये म्हणजे सेमी इंग्लिश ज्यांनी घेतलंय ते विद्यार्थी अ मध्ये, आणि ब क मध्ये ज्यांचं हिंदी आहे, म्हणजे आम्हाला 3 विषय इंग्लिशमध्ये आणि संस्कृत असायचं आणि बाकीच्यांना हिंदी विषय होता आणि मराठीतले विषय, त्यामुळे अ मध्ये हुशार विषय. पण असं आता मी शाळेचा विषय निघालाय म्हणून सांगते की शाळेत आई वडील सोडायला येतात, तर तुला आई यायचे का बाबा सोडायला? माझी आई शिक्षिका असल्यामुळे तिला शाळेत जावं लागायचं. तेव्हा माझे 1ली ते 4थी माझे बाबा यायचे सोडायला आणायला, आणि कधी कधी आई यायची, बाबांना अगदीच कुठे बाहेर जावं लागलं तर. पण 5वी नंतर आम्ही सगळे, आमच्या इकडचे जे माझे मैत्रिणी आहेत 2 होत्या, त्या आम्ही यायचो. आणि माझी नंतर बहीण पण शाळेत यायला लागली. 5वी नंतर तिची पण सकाळची शाळा झाली, तेव्हा मग आम्ही सगळे एकत्र शाळेत यायचो. पण तू किती हट्टी होतीस की शाळेत यायला कधी रडायचीस, कधी असं काही झालेलं? नाही, रडायचे नाही, मला आवडायची शाळा. पण मला जर अभ्यास पूर्ण नसेल तर मला असं खूप हे वाटायचं. आणि शिक्षक म्हणजे कसं त्यावेळेला ते स्ट्रिक्ट असतात फार, तेव्हा त्यामुळे खूप भीती वाटायची. किंवा मग काय करायचं की आधी लवकर यायचं, ती वही घ्यायची आणि पटापट सगळं उतरून काढायचं. त्यामुळे त्यासाठी मग कधीतरी लवकर आले. पण तेव्हा मला भीती वाटायची, काही पूर्ण नसेल किंवा काहीतरी आहे, इंग्लिशचं काही टेस्ट वगैरे असेल तर मग खूप भीती वाटायची. अरे यार, जायचं आणि पूर्ण पण नाही आहे, पाठ पण नाही आहे, तेव्हा वाटायची. पण आत्ता या बाकावर बसून कसं वाटतंय? डायरेक्ट 10वी नंतर बसले बाकावर, बापरे. आणि
तेच सगळं आहे. तसंच तिथे बेंच पण तिथे ठेवला आहे. तिथे शिक्षक आमचे कोणाचा तास असेल तेव्हा तिथे बसायचे. जर अभिनेत्री नसती तर दक्षता काय असती? मी कॉर्पोरेटवाला जॉब तर नाहीच, म्हणजे मला जमलंच नसतं. पण मी काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असते. मी माझं शिक्षण ॲडव्हर्टाईजमधून झालं आहे, मास मीडिया. सो मी त्या रिलेटेड फील्डमध्ये बोलण्याच्याच पण काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टींच्याच असते. पण घरी आई शिक्षिका असल्यावर एक भीती असते किंवा शिक्षक म्हटल्यावर आपण स्वतः घाबरतो आणि आपण असा विचार करतोय घरातही असेच वागत असतील, तर घरी वातावरण कसं होतं? आईला किती घाबरायची आणि बाबांशी जमायचं तुझं की बाबांनाही घाबरायची? नाही, बाबा म्हणजे आत्ताही माझ्यासाठी बहिणीसाठी म्हणजे आम्ही बाबा मला नाही करायचं आहे तुम्ही असं, म्हणजे ते सॉफ्ट कॉर्नर ते. पण आईचं कसं असायचं की चांगल्यासाठी असायचं की तू बाकीच्या गोष्टीत पण पुढे जा आणि हेही करायचं आहे. एकतर अभ्यास आहे की अभ्यास नाही करायचा आहे, किंवा मग बाबा अभ्यास नाही आणि हेच सगळं, दोन्ही गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे. सो तिचं त्याच्याकडे भर असायचा. आणि आत्ता हे जे काही माझं बोलणं आहे किंवा डिक्शन आहे, मला असं वाटतं मला त्यात मम्मीने खूप मदत केली आहे. कारण मी आणि पण बिन असं बोलायचे का, तर इतर विद्यार्थी किंवा आपले मित्रमैत्रिणी असतात किंवा आपल्या एरियातले जे असतात त्यांच्यामुळे आपण आपसूक त्या गोष्टी बोलायला लागतो. तर मम्मीचं असं आहे की नाही, आणि असतं ते न वेगळा. किंवा मला चांगलं आठवतं आहे सुट्टीत ना, दिवाळी सुट्टी असू दे, मे महिन्याची सुट्टी असू दे, खेळ काही प्रॉब्लेम नाही. पण एक पाढ्यांची वही ती चौकटवाली आणि एक दुरेगी वही, त्यात तारीख लिहायची वर आणि वार लिहायचा. आणि मम्मी नंतर चेक करणार, मम्मीमध्येच वही मागणार, तर एक एवढा पॅच हस्ताक्षरासाठी लिहायचं आणि 2 ते 20 पाढे लिहायचे. हे प्रत्येक दिवशीचं असलं पाहिजे असं होतं मम्मीचं. त्यामुळे मम्मी कधीतरी मग वही आण जा, खूप आता खेळणं झालं, कधी चिडलीच तर आणायची. मग ते पाढे लिहत बसायचे, पटापट पूर्ण करायचे आणि मग त्या तारखेपर्यंत दाखवायचे. सो हे होतं. मार किती खाल्ला आईचा? खूप. मी दोघांचाही मार खाल्ला आहे आणि ते ऑब्व्हियस आहे. त्याशिवाय मला असं वाटतं जर काय म्हणतात त्याला, सोनाराने जर सोनं गरम केलं नाही तर त्याला तो दागिना बनत नाही. आणि मला असं वाटतं की तशीच माझी शाळा आणि माझे घरचे, त्यांच्यामुळे आज मी आहे. मार खूप खाल्ला आहे. पण एवढ्या वेळेस सांगतेस की मैत्रीण होती, मित्र होते, तर त्यांच्यासोबत किती गंमत केलीस इकडे बसून आणि किती आठवणी आज ताज्या झाल्यात? खूप. म्हणजे आम्ही आता समजा रोलिंग होतंय आणि जर बाजूला पण कोणी मैत्रीण आली की मग ते असं बरं पडायचं किंवा पाठी पुढे पण आपला बाबा ओके आहे असं. सो त्या गोष्टी व्हायच्या. मग एक कम्फर्ट झोन असतो ना की किंवा बघायला. आणि परीक्षेच्या वेळेला जर तू कुठच्या बेंचवर आहे, ओके, बाजूला सगळे बाबा सांगणारे आलेत काहीतरी, मी खूप नाही विचारायचे पण थोडं विचारायचे, तर मग खूप मला भारी वाटायचं. हां, जरा मला दाखव आणि थोडीशी इथे बस, ही फुल सेटिंग, थोडीशी जरा इथे बस म्हणजे मला दिसेल, मी तुला फक्त इथून हात लावेन. किंवा खूप कडक शिक्षक असतील ना सुपरवायझर म्हणून, की फक्त मग पेन्सिल लावेन असं मला. सो त्या गमती आहेत. आणि जेव्हा आमच्या स्पर्धेसाठी कुठे समजा आता त्याची प्रॅक्टिस असते ना स्पर्धेच्या निमित्ताने, की मग आता समजा एखाद्या शिक्षकाचा पिरियड आहे आणि अभ्यास नाही केला आहे, तर मग आम्हाला रिहर्सलला जायचं आहे, जाऊ असं करून जायचं आहे बाहेर. पण हे सगळं करतानाची वेगळीच मज्जा असते आणि परीक्षेचं टेन्शन वेगळं असतं. परीक्षेसाठी किती टेन्शन येतं? परीक्षेचं तसं टेन्शन नाही यायचं. मला मराठी विषय खूप आवडायचा. कारण मी आता माझ्या बहिणीला पण तेच सांगते, ती आता लहान आहे पण मी तुला तेच सांगते की ना, जेवढं तुम्ही हे स्पर्धेत वगैरे भाग घेता ना ते तुम्हाला फायदा होतो. आणि मला त्यामुळे मराठी विषय खूप आवडायचा. मी त्यातल्या स्पर्धेतल्या जे काव्यपंक्ती आहेत त्या लिहायचे किंवा त्या विषयानुसार अनुसरून ते लिहायचे. त्यामुळे मला या ॲक्टिव्हिटीज, या कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा इथे फार उपयोग झाला अभ्यासात. किंवा कॉलेजमध्ये पण जेव्हा वायवा वगैरे असायची किंवा काही बोलायचं झालं तर मी ते इतकं, मला असं वाटायचं की आता मी बोलू शकते. मला छान वाटायचं. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला असं म्हणेन. मला इंग्लिश आणि गणित, पण मला अल्जेब्रा खूप आवडायचा विषय. आणि मला जरा सायन्सची भीती वाटायची की त्यात खूप लिहायचं असतं ना, त्यामुळे मग मला सायन्सची भीती वाटायची. पण ही शाळा आपल्या प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाते. जर शाळेकडनं एक गोष्ट तुझ्या आयुष्यभर सोबत आहे, ती गोष्ट कोणती?
मला एक गोष्ट नेहमी वाटते आणि हा व्हिडिओ जो कोणी बघतं म्हणजे सगळे जे प्रेक्षक बघतात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही पुढे जाण्यासाठी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, बाकीचे इतरही आपले मीडियम्स आहेत, तर ते महत्त्वाचं नाही आहे. की आता ना मेंटॅलिटी झाली आहे की इंग्लिश मीडियम त्यात कॉन्व्हेंटमध्ये असलं पाहिजे. वाईट नाही आहे, असायलाच हवं. काही म्हणजे शिक्षण सगळ्या काही हे नाही आहे त्याचं काही की बाबा असंच असलं तरच विद्यार्थी पुढे जाणार. ही जी कन्सेप्ट आहे ना ती आपण काढली पाहिजे. मी स्वतः सेमी इंग्लिश शाळेतली आहे, पण मला असं वाटतं की मला कुठे प्रॉब्लेम आला नाही पुढे जाण्यासाठी की मला आता इथेच प्रॉब्लेम आला आहे मग मला इथून बाहेर काढलं कारण मी मराठी मीडियम सेमी इंग्लिश मीडियमची आहे, असं काही नाही आहे. आणि तुमच्यात जर ती हे असेल ना की क्षमता असेल ना की मला पुढे जायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे आणि मी करणार, तर मला असं वाटतं की मग अख्खं जग तुमचं आहे. आणि ही गोष्ट मी या शाळेतनं नेली की गरजेचं नाही आहे की मी कॉन्व्हेंटमध्ये नव्हते म्हणून माझं कुठे काय अडलं नाही, किंवा मी इंग्लिश मिडियमची कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम पण नाही आहे तर माझं कुठे काय अडलं नाही. मी या शाळेतनं एक माणूस बनून आणि एक चांगला मला वाटतं की त्या आणि मला आणखी एक गोष्ट मला आठवली. आपण जे भाषण करतो ना, मी करत आले त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अगं. म्हणजे आपण ते फक्त भाषणापुरती 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं आपण भाषण करतो तर ते तिथेच राहतं. पण मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं की हे आपण घेऊन जायचं आहे. जर एखादं तिथे नळ, आता मी जर येते, जर एखादं पाणी भरलं आहे आणि जर तो नळ उघडा आहे तर एक जबाबदार नागरिक म्हणून माझी ती हे आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो नळ बंद करणं. मग आपण भाषणात बोललं नाही पाहिजे की पाणी वाया घालवू नये, मग आपण ते कृतीत करतोय का, हे मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं जेव्हा भाषण करतो. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच जण भाषण देतात की हे भाषण आहे कर किंवा तुम्हाला सांगतात, पण माझ्या शिक्षकांनी हे केलं. आणि म्हणून मला असं वाटतं मला त्याची जाण आहे की मला माझ्या देशात म्हणजे खूप मोठ्या गोष्टी नाही गं, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपण विसरतो. मी जर उदाहरण दिलं की पाण्याचा विषय किंवा कचऱ्याचा विषय. माझं अंगण साफ आहे झालं, पण तोच अंगणातला कचरा आपण भरून जर टाकला तर ते खऱ्या अर्थाने साफ आहे ना. जर मी बाजूच्या दारात केला तर त्याचा काही अर्थ नाही. ह्या गोष्टी तर मला असं वाटतं ह्या गोष्टी घडायला, दक्षता घडायला किंवा आणि पुढे पण मला या गोष्टी मदत करतात. पण आज तो शाळेचा तो दिवस पुन्हा जगलीस असं बोलायला काहीच हरकत नाहीये. पण जर काळ पाठी गेला आणि पुन्हा शाळेत यायचे दिवस आले तर कोणती अशी गोष्ट आहे जी करायची राहून गेलेली आणि ती आता तू करशील? बापरे, असं काही नाही आहे खरं तर करायची राहून गेली आहे. कारण माझं वेगळं मत असू शकतं असं मला वाटतं, मला माहीत नाही, तर कमेंट्समध्ये बोलतील की काय, असं काही नाही आहे. ऑब्व्हियसली आवडेलच मला शाळेत यायला, पण ना मला असं वाटतं की मी जरा म्हणजे मला जो विषय आवडत नव्हते, इंग्लिश म्हणा किंवा सायन्स किंवा गणित वगैरे, तिथे मी असं वाटलं, मला असं आत्ता मला वाटतं की अरे ओ हे असं होतं. पण ते म्हणतात ना की ते मला असं हेच होतं की नाही मला आवडत नाही तर नाहीत, तर मला असं वाटतं मी जरा तिथे थोडं प्रॅक्टिस करेन इंग्लिशची किंवा सायन्सचा, आणखी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला असता जेणेकरून चांगलंच होईल. पण मला असं वाटतं की मी ते लांबच ठेवलं, अरे यार नको, मला नकोच, त्यामुळे मी काहीतरी प्रॅक्टिस पण नाही केली जास्त, पण ते करेन मी. ते सगळं एका ठिकाणी झालं, पण या शाळेविषयी जर मी तुला सांगितलं, या शाळेतच बसून, याच वाकावर बसून जर तुला इकडचीच कोणती कविता आठवत असेल किंवा या सिच्युएशनवर तुला 4 ओळी गायचे असतील तर कोणतं गाणं? टास्क आहे यार हे. आम्ही जी इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती तेव्हा आम्ही एक गाणं गायलं होतं, ते मी गाईन. म्हणजे ते प्रयत्न करेन, मला आठवत नाही आता इतकं, पण गाईन. देश साऱ्या एकीच्या शक्तीने उभारूया, देश साऱ्या एकीच्या शक्तीने उभारूया, आपण सारे वैर आपुले एक दिलाने सारूया, आपण सारे वैर आपुले एक दिलाने सारूया, जगण्याला जगणे ही
न्यारी गंमत सारी, माणुसकीने माणुसकीची आहे गंमत न्यारी, देवदूत जणू आपण येथे प्रेमाने अवतारूया, देवदूत जणू आपण येथे प्रेमाने अवतारूया, आपण सारे वैर आपुले एक दिलाने सारूया, आपण सारे वैर आपुले एक दिलाने सारूया. खूपच छान. पण तू मगासपासून बोललेलीस की फळा बघून मला काहीतरी लिहायचं आहे आणि तुला खूप जास्त आवडतं. जर मी जाता जाता सांगेल की फळ्यावर एक सुविचार लिहूया आणि तू ज्या शिक्षकांचं इतकं कौतुक केलंयस मगासपासून त्या शिक्षकांना भेटूयात. दक्षता, मगासपासून तू खूप शिक्षकांचं कौतुक करते, तर आता ते शिक्षक तुझ्या सोबत आहे, तर तूच त्यांची ओळख करून दे. या वाडेकर बाई आम्हाला चौथीला माझ्या वर्ग शिक्षिका होत्या. या राजमबाई आम्हाला भाषा शिकवायच्या आणि या पारकर बाई तर या आधी आम्हाला छोट्या छोट्या शिशूला पण होत्या आणि आता त्या आमच्या शाळेत संस्थेत काम करतात. सो मला असं वाटतं की मी काही बोलण्याऐवजी तूच इकडे ये आणि त्यांना विचार काय काय किस्से आणि काय गमती जमती आहेत. काय सांगाल की कशी होती दक्षता? मस्तीखोर होती की अभ्यासू होती? दक्षता मस्तीखोर जास्त नव्हती, पण तिला कलेची फार आवड होती. डान्स, स्पीच पण चांगलं आहे तिचं. ती चांगलं एकांकिका किंवा ती नाट्यछटा वगैरे छान करते. तेव्हाच आम्हाला कळलेलं की दादा ह्याच्यामध्ये ती पुढे जाईलच. पण तिने ते क्षेत्र निवडलं आणि त्याच्यात ती पुढे गेली. पण ती बोलते पण छान एखाद्या विषयावर वगैरे. तिचा हावभाव एक्सप्रेशन छान आहे. त्यामुळे आम्हाला खात्री होती की ती पुढे जाणार आणि तसं तिने नाव पण केलं. पण एक आपला विद्यार्थी असतो, तो अशा कोणत्या तरी स्तरावर गेल्यावर आपल्याला टीचर म्हणून खूप छान वाटतं. तर सध्या तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूपच छान वाटते आणि अभिमान सुद्धा वाटतोय, कारण आज ती ज्या क्षेत्रात तिने सहभाग घेतलेला आहे त्या क्षेत्रामध्ये ती स्वतःचं नाव खूप छान करते आणि त्याचबरोबर शाळेचंही नाव होतंय. आणि असं वाटतं की चला आपला एक विद्यार्थी काहीतरी आयुष्यात चांगलं काम करतोय याचं समाधान सुद्धा आहे आम्हाला, की आमच्याकडून जे काही घडवायचे होते, जे काही संस्कार द्यायचे होते ते आम्ही आमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम विद्यार्थिनी म्हणून तिने खूप सुंदररित्या सादर केलेलं आहे. दक्षता, तू सगळ्यात जास्त कोणाला घाबरायची? सगळ्यात जास्त राजमबाईंना. का म्हणजे सगळ्यांनाच, कारण तेव्हा ती भीती असते ना आपल्याला. आधीच्या एका वर्गाने सांगितलेलं असतं, पण राजमबाईंना मला असं वाटतं मी पण त्यांना आत्ताच सांगत असेल, पण तेव्हा असं जरा होती भीती की बापरे करायला पाहिजे. आणि तेव्हा चौथीत गेल्यानंतर असं होतं की वेगवेगळ्या विषयाला प्रत्येक शिक्षिका असतील, त्यामुळे एक ते असतं ना की आधी सांगितलं असं बापरे अभ्यास करायला पाहिजे यांचा. पण नंतर हळूहळू काय म्हणतात ना की हळूहळू आपण जलप व्हायला लागतो. मग डान्स बसवायचा असेल तर मला एक सांगावं असं वाटतं की जो बाई आता कसं मॅम झाल्या, टीचर झाल्या, पण मला असं वाटतं मी अगदी अभिमानाने सांगते की अजून माझ्या बाई आहेत. मी आत्ताही त्यांना बाईच म्हणते. आणि अगदी डान्सपासून ते आम्हाला डान्स करून दाखवायच्या, मग आम्ही तसं करतोय. त्यामुळे काय म्हणतात अगदी प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलेल्या बाई या मला लाभल्या आणि मला असं वाटतं की मुळात इथनंच रुजली गेली. त्यामुळे मला खूप छान वाटते मी या शाळेची शिक्षिका आणि त्यांची विद्यार्थिनी आहे. खरंच थँक्यू सो मच. आणि तुम्ही तिला घडवलं आणि ती अशा पद्धतीने घडली आहे. खरंच थँक्यू सो मच.
आता तर तुझे शिक्षक झाले, पण आता ज्यांचा सगळ्यात जास्त हातभार असतो ते असतात आई बाबा. आई बाबा तुला शाळेत सोडायला यायचे, तर त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊयात की खरं दक्षता कशी होती लहानपणी. दक्षता लहानपणी खूप हुशारच होती, अभ्यासात म्हणा किंवा सर्व वक्तृत्वामध्ये वगैरे. तर लहानपणी तिची तयारी करण्यापासून, तिला उठवण्यापासून सर्व तयारी आम्ही करायचो आणि तिला शाळेत नेऊन सोडायचो. शाळेत मग शाळा सुटल्यानंतर तिला घेऊन घरी घेऊन जाण्यासाठी यायचो असं, आणि सतत तिच्या मागे असायचो. काही लहानपणी मला आठवते की शाळेमध्ये तिने 3रीला एक बालभक्ती म्हणून आपला बाल शिवाजी म्हणून नाटक होतं, म्हणजे स्नेहसंमेलन होतं शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये तिने बाल शिवाजीचं एक नाटक केलेलं. पहिलीला होतं का? अच्छा, पहिलीला तिने बाल शिवाजी म्हणून नाटक केलेलं. तर त्या जेवढी नाटकं झाली त्या शाळेमध्ये, त्या नाटकामध्ये दक्षताने पूर्ण ते नाटक खाऊन टाकलं. एवढी उत्तम अशी भूमिका तिने केली आणि खरोखरच म्हणजे सर्व सर खुश झाले. काय म्हणजे एकदम तिला उचलून घेतलं आणि तेव्हापासून तिला बाल शिवाजी म्हणून तिला ओळखण्यात तिला आल्या आणि सर्वजण तिला बाल शिवाजी म्हणायचे. आणि असं करता करता मग सरांची ओळख झाली आणि मग तिला. सॉरी, मला एक सांगायचं की जे महाराजांचे कपडे आहेत बाल शिवाजी बनण्यासाठी, अगदी जिरे टोप पासून सगळे कपडे बाबांनी बनवले, शिवले. म्हणजे अगदी सगळं ढाल तलवार बनवण्यापासून आईची साडी आणि कपडा आणून अख्खं ते कसं क्रिएटिव्हिटी पुठ्ठा लावून ते सगळं बाबांनी केलंय. असं म्हणजे खूप म्हणजे लहानपणी खूप मजा आली. आणि शक्य म्हणजे कसं की 10x10च्या रूममध्येच तिचा जन्म झाला. आणि मुख्य म्हणजे सर्वच जण म्हणतात की दक्षताचा स्वभाव चांगला आहे, दक्षता कधी उलट कोणाला बोलत नाही, कधीच कोणाला म्हणजे ओरडून किंवा शांत स्वभावात सांगणार आहे असं. तर हा जो स्वभाव आहे तिचा, म्हणजे लहानपणी 3रीला असताना तिला समर्थ रामदास स्वामींच्या बैठकीला आम्ही बसवायला लागलो. म्हणजे लहानपणीच तिला सत्संग लाभला. हे तिचं मोठं पुण्याचं कार्य आहे. आणि त्या शिकवणीमध्येच समर्थ रामदास स्वामींच्या ज्या बैठकी चालायच्या ना, नाना विष्णू धर्माधिकारी, त्यांची जी शिकवण होती त्या शिकवणीतूनच दक्षताला उत्तम असं मार्गदर्शन लाभलं आणि त्या मार्गदर्शनातूनच ती पुढे आली असं मला तर वाटतं. आणि असंच पुढे यावं, सद्गुरु कृपा सद्गुरु तिच्या पाठीचे असतील आणि असं तिने प्रयत्न करावं आणि खूप मोठी व्हावं. तिने तिचं नाव रोशन करावं, आई वडिलांचं, सर्व एरियातल्या माणसांचं आणि जे काय ओळखीचे आहेत सर्वांचे त्यांचे तिच्या पाठी आशीर्वाद आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो. मगासपासून दक्षता आणि तिचे शिक्षक सांगतात की आई शिक्षिका होती आणि आईकडनंच तिला खूप जास्त भाषेचं ज्ञान असो सगळं काही मिळालंय. तर आई म्हणून तुम्ही काय सांगाल की दक्षताचं तुम्ही पूर्ण संगोपन कसं केलं? तसं बघायला गेलं तर दक्षतात हे कलागुण आहेत, ते उपजतच होते, पण त्या कलागुणांना वाव देण्यासाठी कोणतं तरी माध्यम लागतं. त्यामुळे ही अणु शिक्षण संस्था आहे ना, त्या शिक्षणाने त्या शाळेतल्या शिक्षकांनी तिच्या कलागुणांना वाव दिली आहे. आणि मेन म्हणजे ज्या मनीषा मॅडम होत्या ह्या शाळेत, हिने कोणत्या याच्यात नाटकात वगैरे मी भाग घेणार नाही असं सांगितलं की त्यांचा पण मला यायचा की तुमची जबाबदारी आहे. तिने नाही म्हणून सांगितलं आहे, तिच्याकडून कसं करून घ्यायचं हे तुमच्याकडं, तुमचं काम आहे. त्याप्रमाणे मी तिला मग का तू नाही म्हणतेस, काय प्रॉब्लेम आहे, मी तुला मदत करेन. मग त्यामुळे मग ती तयार व्हायची. कारण कसं असतं, मला खूप जणं सांगायची की तुम्ही तुझं शाळेच्या माध्यमातून ती मोठी नाही होणार, तुम्ही तिला ॲक्टिंगच्या क्लासला घाला, तिथे तिचं नाव होईल, हां ती लोकं ती पुढे नेणार. पण कसं दक्षताला परिस्थितीची जाणीव होती. ती म्हणाली मम्मी तू कोणत्याही क्लासची गरज नाही आहे मला, तिथे मला पाठवू नको तू, मी माझ्या कर्तृत्वावर मला मोठं व्हायचं आहे. तसं म्हणायला गेलं तर हिरा कोळशाच्या खाणीत असतो, तो आज न उद्या चमकणारच. त्यामुळे ती आज एवढ्या जरी मोठ्या पदावर जरी गेली ना, तर तिच्यात एक गुण चांगला आहे, मला जिंकायचं आहे पण दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही. अशी तिची एक जे आहे ना तिच्या अंगात जो गुण, तो मला खूप आवडतो. आणि मला तर खरंच वाटतंय दक्षता तो गुण तुझ्या आईवडिलांकडनंच आलाय, कारण की त्यांच्या बोलण्यात ते सतत जाणवत आहे. पण आता पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाकडे येते की स्वातंत्र्य दिन हा किती महत्त्वाचा आहे, तुझं मत यावर काय?
स्वातंत्र्य दिन मी जसं मगाशी म्हणाले की आपण खूप मोठ्या गोष्टी न बोलता आपण आपल्याकडून सुरुवात करूयात. कारण अनेक मीचा आम्ही होतो. मी करेन हे जर सगळ्यांनी म्हणाले ना तर ती एकजूट येईल आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र होऊ. जर मला वाटतं तो करेल ना त्याची जबाबदारी आहे ना. आता बाबांचं पण तसंच असतं. आम्ही जे मगाशी उदाहरण दिलं त्यांनी टाकलं ना गजरा कशाला त्यांचं कशाला आपण करूयात ना ते. सो ते आम्हाला आम्ही दोघी बहिणी आम्हा दोघींना पण त्यांचं तेच सांगणं असतं की ते करतायत म्हणून आपण तसं करायचं किंवा ते नाही करतायत म्हणून आपण नाही करायचं हे नाही. आपण समाजाचे आपण एक देशाचे आपण एक देणं लागत असतो. आपण ऋणी असतो. फक्त आपल्यापुरती न विचार करता इतरांचा पण आपण विचार करावा आणि ती जाणीव आपल्याला नेहमी असली पाहिजे असं हे संस्कार झालेले आहेत. आणि मला वाटतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ सगळ्याच बाबतीत असं मला वाटतं. पण शेवटचं जाता जाता विचारते, स्वातंत्र्य मिळालंय बट एक मुलगी म्हणून किंवा आता अभिनेत्री किंवा कोणत्याही क्षेत्रात वावरताना कोणत्या गोष्टीचं आणखी स्वातंत्र्य मिळायला पाहिजे हे वाटतं? मला एक सांगायचं आहे की बऱ्यापैकी आता आपण स्त्री आणि पुरुष हे समान लेवलला काम करतोय आपण. पण कुठेतरी ना काहीतरी अंधश्रद्धा आहेत जे मला खूप छान वाटतं की ते माझ्या घरी नाही आहेत. म्हणजे माझ्या घरी असं नसतं कधी आता बाहेरची आहे ना तर तू हे नको करू ते नको करू असं कधीच नसतं. किंवा उपवास असतात ते माझ्या घरी मला आठवतच नाही की कधी उपवास म्हणजे आईने पण नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.